बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक अविनाश बारकाळ यांची बदली झाल्यानंतर ते वैद्यकीय रजेवर गेलेले आहेत। बारकाळ यांच्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे। तर मसाजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात दिसून आले। याची दखल स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली आहे आणि पोलीस अधीक्षक अविनाश बारकाळ यांची बदली केलेली आहे। ही बदली झाल्यानंतर अविनाश बारकाळ वैद्यकीय रजेवर गेले। तर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवण्यात आलेला आहे। बीड मधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती। आधी तर त्यांचा पाठलाग करत त्यांचे अपहरण केलं होतं, त्याच्यानंतर निर्घृणपणे त्यांच्यावर जखमा आढळलेल्या आहेत, त्यांना वार करण्यात आले, त्यांच्यावर मारहाण करण्यात आली आणि त्याच्यामध्येच त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेला आहे। याचे पडसाद हे हिवाळी अधिवेशनावर उमटल्याचं पाहायला मिळालेलं होतं। विरोधकांनी अनेक सवाल उपस्थित केले होते, त्याचबरोबर बीडमध्ये सुद्धा वातावरण तापल्याचं दिसून आलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी याची दखल घेतलेली आहे। याची चौकशी केली जाईल असं सांगितलंय आणि जे कोणी याच्यामध्ये हलगर्जीपणा करणारे असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली होती। ते आता पोलीस अधीक्षक सचिन इथं जे होते आधीचे बारकाळ यांची बदली करण्यात आलेली आहे, पण बदली झाल्यानंतर लगेचच ते वैद्यकीय रजेवर गेल्याची माहिती समोर येते आणि त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांच्याकडे आता अतिरिक्त पदभार देण्यात आल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास किती वेगवान पद्धतीने होतं, आणखी काय काय समोर येतं आणि इतरही ज्यांच्यावर आरोप केले जात आहेत त्यांची अटक कधी होते ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।